देणार नाही, पण आता मराठा समाजाला बॅकडोर एंट्री दिली आहे ओबीसी समाजातून, तर हे सरकारची या भूमिकेवर तुमचं काय मत आहे? कशाची एंट्री, कशाची बॅकडोर आणि फ्रंट डोर अशी काही एंट्री नसते, संविधानिक भूमिका असते. आणि मला माझ्या ओबीसी भावांना आणि खुल्या वर्गातील भावांना हेच सांगायचं आहे, तुमच्या अधिकाराचा रक्षक, एक सेवक, एक शिपाई म्हणून मी आहे. कोणीसुद्धा पॅनिक व्हायची गरज नाही. मला अनेकांचे फोन येत आहेत. कोणती बॅकडोर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही. आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे. कायद्यामध्ये 2000चा कायदा आहे आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री, बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती BH मार्ल्यापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तो कायदा आहे. आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो, हे कायद्यापेक्षा कोणीसुद्धा मोठे नाहीत. त्याच्यामुळे डंके की चोट पे फक्त चर्चा होऊ शकते, अशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मार्ल्यापल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट. मला सांगा, कालपासून जरंगे बोलत होता, काय बोलत होता की म्हणत होता की 37 लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले. मला सांगा, तुम्ही 3700 प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत. हे 37 लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे SEBC म्हणजे ओबीसीच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत. त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये. आणि अशा प्रकारच्या स्टंटबाज आंदोलकांना मला वाटतंय की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही. जरंगे पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही. जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत, किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे, किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे. हा, मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत, त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे. विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील, ही मोठी माणसं आहेत, त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो. परंतु जरंगे काय म्हणताय याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते TRP मिळू शकते, परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत. तुम्ही म्हणताय नोटीस दिलेल्या, मात्र सगळे